एका मृत रोपाला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती, पण त्या शक्तीमागे लपलेलं भयानक सत्य. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की छायाच्या स्पर्शात जीवन देणारी आणि त्याच वेळी विनाश घडवणारी अशी कोणती रहस्यमय शक्ती दडलेली आहे. तयार व्हा, कारण या भागातील सत्य तुम्हाला नक्कीच धक्का देईल. भाग 4. रहस्यमय शक्ती. छाया नावाच्या त्या अनोख्या जीवाच्या निर्मितीने डॉक्टर अनघा देशमुख आणि त्याच्या टीमसमोर अनेक प्रश्न उभे केले होते. तो स्मृतिहीन होता, त्याला सूर्यप्रकाशाची भीती वाटत होती आणि तो स्वतःच्या अस्तित्वाला चुकीचं म्हणत होता. पण त्याहूनही भयावह गोष्ट त्यांना लवकरच कळली. एका सकाळी प्रयोगशाळेत एक लहानसा अपघात झाला. डॉक्टर समीर एका नवीन प्रयोगावर काम करत असताना त्यांच्या हातून एक रसायनाची बाटली खाली पडली. बाटली फुटून त्यातील रसायन एका मृत रोपावर पडले. ते रोप अनेक दिवसांपासून सुकलेले होते. तो गोंधळ पाहून छाया घाबरून टाकीच्या कोपऱ्यात गेला. त्याच्या शरीरातून एक मंद निळसर किरण बाहेर पडला आणि त्याने चुकून त्या मृत रोपाला स्पर्श केला. क्षणार्धात एक अविश्वसनीय घटना घडली. त्या सुकलेल्या रोपाला पुन्हा जीवदान मिळाले. त्याची सुकलेली पाने हिरवीगार झाली आणि त्यावर नवीन कळ्या येऊ लागल्या. हे पाहून अनघा, समीर आणि नेहा थक्क झाले. छायाच्या स्पर्शात जीवसृष्टीला पुनर्जीवित करण्याची एक अद्भुत शक्ती होती. टीमने लगेच या शक्तीवर प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक मृत वनस्पती, मृत कीटक आणि इतर जैविक नमुन्यावर छायाच्या शक्तीचा वापर केला. प्रत्येक वेळी निकाल एकच होता. स्पर्श होताच प्रत्येक निर्जीव गोष्ट पुन्हा जिवंत झाली. त्यांची आशा वाढली. या शक्तीचा उपयोग मानवी जीवनासाठी केला जाऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटू लागला. अनेक दुर्धर रोगावर इलाज शोधणे शक्य होईल असे त्यांना वाटले. पण हा आनंद क्षणिक ठरला. जेव्हा त्यांनी त्या पुनर्जीवित झालेल्या रोपाचे अधिक विश्लेषण केले, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आले. जे रोप जिवंत झाले होते ते आता विषारी झाले होते. त्याचा स्पर्श करणाऱ्या कोणत्याही सजीवाचा मृत्यू होत होता. छायाने जिवंत केलेल्या कीटकांनी इतर कीटकांना मारले. छायाची शक्ती जीवन देणारी असली तरी तिचा परिणाम अनपेक्षित आणि भयानक होता. या घटनेमुळे टीमला मोठा धक्का बसला. छायाची ही शक्ती जीवन आणि मृत्यू दोन्ही एकाच वेळी घेऊन येत होती. डॉक्टर अनघाला पुन्हा एकदा जाणीव झाली की तिने एका अशा शक्तीला जन्म दिला आहे जी अत्यंत धोकादायक आहे. ती फक्त जीवन देणारी शक्ती नव्हती, तर ती जीवनात विनाश आणणारी शक्ती होती. प्रयोगशाळेत पुन्हा एकदा शांतता पसरली. पण ही शांतता आधीच्या शांततेपेक्षा जास्त भयानक होती. त्यांना आता छायाच्या प्रत्येक हालचालीची भीती वाटू लागली होती. तो जीव फक्त एक प्रायोगिक जीव नव्हता, तर तो जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभा असलेला एक गूढ होता. त्याचे पुढचे पाऊल काय असेल याची कोणालाच कल्पना नव्हती. छायाची ही शक्ती मानवतेसाठी वरदान ठरेल की शाप, हे पाहण्यासाठी भेटूया पुढील भागात. भाग 5 मध्ये जेव्हा टीममधीलच एक सदस्य या शक्तीचा चुकीचा वापर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.